महाराष्ट्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून आयुष्यमान धम्मा भगवान ढवळे यांचा शिक्षक म्हणून झाली नेमणूक, त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा व समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला सत्कार। त्यांनी सत्काराचं उत्तर आणि मुलांना दिला संदेश। आज माझा भारतीय बौद्ध महासभा शाखा कंधारच्या वतीने सत्कार केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि पुढील त्यांच्या कार्यास पण शुभेच्छा देतो। असाच समाजातील बांधवांचा ते सत्कार करत जावं आणि समाजातील विद्यार्थी असेच पुढे घडत जावं हीच तथागत चरणी मी प्रार्थना करतो। माझ्या यशामध्ये माझे आईवडील, माझे मित्रपरिवार यांनी मला मोलाची साथ दिली, मी त्यांचेही आभार व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रो, अभ्यास करताना कधीही प्रयत्न सोडायचे नाही। प्रयत्न हे सातत्याने केले पाहिजे। प्रयत्न केल्याने आणि प्रयत्न जर सोडलात तुम्ही तर त्यातून तुम्हाला असं म्हणजे वाटेल की आपला आत्मविश्वास खच्चीकरण होईल, परंतु मी जे अनुभव घेतलेला आहे, माझ्या अनुभवातून सांगतो की मी सातत्यानं प्रयत्नरत राहिलो। माझे अगोदरचे पण रिझल्ट, माझे निकाल हे एक दोन मार्काने जातच होते, तरी पण मी खचून न जाता त्याच जोमाने मी पुढे तयारी करत राहिलो। माझे 2-3 रिझल्ट जसे केंद्रीय विद्यालयाचा मी अगोदर ते अभ्यास करायचो, MPSCचा अभ्यास करायचो, पण सातत्याने कुठंतरी मला कमी मार्क्स येत होते आणि माझा 1-2 मार्काचं हे माझा रिझल्ट राहत होता, पण मी माझे प्रयत्न सोडलेले नाही। प्रयत्न करत राहणं आपल्या हातात आहे आणि जोपर्यंत आणि आपण प्रयत्न केल्यानंतर जे सातत्य आपण ठेवतो अभ्यासामध्ये, त्या अभ्यासामध्ये सातत्य आपण कंटिन्यू ठेवलं पाहिजे, जेणेकरून आज आपण अभ्यास केला उद्या सोडून दिला, आज केला उद्या सोडून दिला असं चालणार नाही। सातत्याने थोडं जर केला तर आपल्याला भरपूर सारं ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानातून, त्या ज्ञानाच्या संचयातून आपल्यालाही अशा पद्धतीने एक यश मिळेल आणि ह्या यशाकडे जाताना आपल्याला जे कोणी साथ देत आहेत त्यांची सुद्धा आपण आठवण ठेवावी। आणि एक हिंदीमध्ये एक शेर आहे की कविता आहे कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। म्हणजे कोशिश करत राहणं हे तुमच्या हातामध्ये आहे, म्हणजे प्रयत्न करत राहणं हातामध्ये आहे। म्हणजे जर आपल्याला म्हणजे ढगाला किंवा हिंदीमध्ये आसमान म्हणतात की त्याला जर आपल्याला छेद पाडायचं असेल तर ते छेद पाडणं आहे का, म्हणजे तेवढं सोपं आहे का? पण नाही। तर एक शायर म्हणतो की एक पत्थर तबीयत से उछालो तो यारो, एक पत्थर तबीयत से उछालो तो यारो, आसमान में भी छेद हो जाएगा, आसमान में भी छेद हो जाएगा। म्हणजे यश हे आपल्याला मिळतच जातं, फक्त ती करण्याची आवश्यकता, ती करण्याची धमक, ती करण्याचे सातत्य आपल्यामध्ये पाहिजे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।